राम मंदिर दानाविरोधात ठाकरे आक्रमक झाले। त्यासाठी आता ठाकरेंचं नागपुरात आंदोलन होत आहे। पण फडणवीस सदस्य असलेल्या मंदिरातच ठाकरेंचे आंदोलनाचे प्रयत्न सुरू आहेत। पण मंदिराचा राजकीय वापर होऊ देणार नाही ही भूमिका मंदिराच्या अध्यक्षांनी घेतली। त्यामुळे शिवसेना युबीटी नेत्यांकडून मंदिराची शोधाशोध आता सुरू आहे। इतकंच नाही तर ठाकरेंना रामरक्षा नीट वाचता आली तर मी सुद्धा आंदोलनात सहभागी होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पाहूयात। ठाकरेंकडून नागपुरात रामरक्षा आंदोलनाची घोषणा। आंदोलनापूर्वीच नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा। ठाकरेंच्या पक्षाकडून राम मंदिराची शोधाशोध। राम मंदिर दान चोरी प्रकरणात ठाकरेंचं मुंबईतल्या हनुमान मंदिरात मोठं आंदोलन झालं। त्यानंतर आता 18 तारखेला नागपुरात ठाकरेंचं आंदोलन होणार आहे। त्याची तयारी सुद्धा ठाकरेंच्या पक्षाकडून सुरू झाली आहे। एकतर नागपुरात संघाचं मुख्यालय, त्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं होम ग्राउंड, त्यामुळे नागपूरच्या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे। पण त्यापूर्वीच ठाकरेंच्या आंदोलनावर टीका सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंना रामरक्षेची 2 पानं जरी नीट वाचता येत असतील तर मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा पठण करायला तयार आहे असा टोला फडणवीसांनी लगावला। तर दुसरीकडे कधी आंदोलन करावं हे ठाकरेंना कळत नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही। मन सांगितली बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं। जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणार आहे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना रामरक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून रामरक्षा सुरू होती आहे। एकीकडे आंदोलनावरून टीका टिप्पणी सुरू झाली असताना नागपुरात आंदोलन नेमकं कुठे होणार हे सुद्धा अजून निश्चित झालेलं नाहीये। राम मंदिरासाठी शिवसेना युबीटी पक्षाची शोधाशोध सुरू आहे। नागपुरातल्या प्रसिद्ध रामनगर मंदिरात राऊतांनी परवानगी मागितली, पण केवळ रामरक्षा पठणाची परवानगी देत आंदोलनासाठी मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे। तर आम्ही फक्त रामरक्षा पठण करणार, त्याचा राजकारणाशी काय संबंध असा सवाल ठाकरेंच्या नेत्यांनी केलाय। आमच्याकडे ऑफिशियल पत्र किंवा परवानगी मागण्याचं काहीही आलं नाहीये। काल संजय राऊतचा फोन होता, त्यांनी अत्यंत नम्रपणे म्हटलं काकासाहेब तुमचं सहकार्य हवं आहे। मी त्यांना म्हटलं की अरे बाबा आपण रामभक्त आहोत, आपल्याला रामरक्षा राम मंदिरात म्हणण्याकरता कोणाच्याच परवानगीची गरज नसते। पण तुम्ही जर काही आंदोलन करणार असाल, त्याला राजकारण करणार असाल तर ते मंदिराच्या परिसरात करू नका, कारण त्यांनी मंदिराचं पावित्र्य भंग पावतो। तुमच्या राजकारणाचे जोडे तुम्ही बाहेर काढा, पवित्र मनाने या, तुमच्यासोबत आम्ही रामरक्षा म्हणू। तर ते उद्या येऊन आम्हाला भेटणार आहेत। हा राजकीय कार्यक्रम आहेच नाही ना, हा रामरक्षा पठणचा कार्यक्रम आहे। फक्त आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत। आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत आणि त्यांच्या आता एक ब्रँड आहे ते। आता काही राजकीय कार्यक्रम थोडी आहे की आम्ही आमचे पक्षाचे झेंडे किंवा काही बॅनर घेऊन चाललो असा काही विषय नाही आहे। रामनगर राम मंदिराच्या या भूमिकेनंतर राऊतांनी इतरही काही पर्यायांचा विचार सुरू केलाय। विशेष म्हणजे या राम मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस हे सदस्य आहेत। मुख्यमंत्री फडणवीस या मंदिराचे सदस्य असल्यानं या मंदिराची निवड ठाकरेंनी केल्याचा दावा मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमार यांनी फेटाळलाय। पण अजून आमच्या नागपूरमध्ये मी आज जाणार आहे। 4 दिवस माझा मुक्काम आहे। आमचे इतर सुद्धा नेते तिकडे येत आहेत। अंबादास दानवे पोहोचतील, आमचे सचिव सूरज चव्हाण सुद्धा येत आहेत। एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत। आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याच्यात पाहणी करू आणि मग ठरवू। महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत। मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर आहे। गंगाधरराव आमचा दोस्त होते, गंगाधरराव इथे यायचे तेव्हापासून देवेन येतोय
आणि तो त्याच्याचमुळे या शोभायात्रेचा आमचा अध्यक्षही राहिला आहे. तो आमच्या प्रत्येक शोभायात्रेत येतो, आम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतो आणि 600 जे लाईफ मेंबर्स आहेत त्यातला तो एक आहे. त्याच्यामुळे हे त्याचं मंदिर आहे म्हणून इथे कोणी करतंय असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनानंतर 22 तारखेला मंदिराच्या बाजूच्या पटांगणात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावरूनही राजकीय कुजबूज सुरू असताना मंदिर परिसराच्या बाजूला असलेल्या एका स्वतंत्र मैदानात हा सोहळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून राऊतांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे त्याला भाजप नगरसेवक रितेश गावंडेंनी प्रत्युत्तर दिलंय. आणि त्याला प्रत्युत्तर काय देणार? होय आम्ही लुटल्या दानपेट्या म्हणून आम्ही महायज्ञ करतोय, आम्हाला जास्तीत जास्त लूट करता हवी म्हणून. काय मूर्ख लोक आहेत हिंदुत्वाच्या नावानं, अंपक लोक आहेत ते. खरं म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी या लोकांचं बौद्धिक घेतलं पाहिजे. आम्ही नागपूरला चाललो आहे, आम्ही त्यांना विनंती करू, हे जे कोणी करतायत काय महायज्ञ वगैरे आमच्या विरोधामध्ये, याचा अर्थ तुम्ही अयोध्येतल्या लुटीचं समर्थन करताय भाई. सर्वप्रथम मी उद्धवजींना अभिनंदन करेन. भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आहे. खऱ्या अर्थाने हा जो महायज्ञ आहे तो आदरणीय संदीपजी जोशी यांनी आमचे नेते बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या जन्मदिनानिमित्त तो आपण आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक माननीय देवेंद्रजीच्या याच्यासाठी तो यज्ञ करणार आहेत. तर या प्रकारचा यज्ञ आम्ही रामनगरला इथे आयोजित केलेला आहे. ठाकरेंच्या आंदोलनाच्या आधीच हा सगळा राजकीय कलगीतुरा, आरोप प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय आहे, फडणवीस आणि गडकरींची होमपिच आहे. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना आव्हान देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून असेल. आता प्रत्यक्षात आंदोलन नेमकं कुठे होतं आणि ठाकरे आपल्या टीकेची तोफ कोणत्या दिशेला वळवतात हे आंदोलनाच्या दिवशी कळेलच. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.